नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आयुष्यात असे क्षण येतात जिथे सगळे आपले असूनही आपण एकटे पडतो. देवाला विचारतो की माझ्याच बाबतीत असं का? अशाच वेळी जर कोणी तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालं, भिवू नकोस, मी आहे, आणि ते शब्द जर स्वामी समर्थांचे असतील तर आयुष्याला नवीन दिशा मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे असे प्रवचन जे मन, बुद्धी आणि आयुष्य तिन्ही बदलून टाकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक असा संदेश आहे जो कदाचित आज तुम्हालाच उद्देशून असेल. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ कोण होते? स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नव्हते, ते जिवंत चेतना होते. अक्कलकोट निवासी दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. सामान्य माणसाच्या दुःखाशी थेट संवाद. प्रवचन म्हणजे उपदेश नव्हे, अनुभवाचा शब्द. स्वामींची भाषा साधी होती, पण अर्थ खोल होता. स्वामी समर्थांचे प्रवचन म्हणजे काय? स्वामी म्हणतात, मी बोलतो ते कानांसाठी नसतं, ते आत्म्यासाठी असतं. त्यांचं प्रवचन फार मोठे ग्रंथ नव्हते, फार अलंकारिक शब्द नव्हते, पण थेट हृदयाला भिडणारे होते. स्वामी प्रश्न विचारायचे, उत्तर माणसाच्या कर्मातून द्यायचे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे हे सर्वात प्रसिद्ध प्रवचनात्मक वाक्य. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ काय? भीती ही मनाची निर्मिती आहे. देवावर विश्वास ठेवला की भीती विरघळते. संकट येणारच, पण तू एकटा नाहीस. आजच्या जीवनात नोकरीचा ताण, आर्थिक अडचणी, नात्यातील वेदना या सर्व गोष्टी आहेत. स्वामी सांगतात, तू फक्त प्रयत्न कर, उरलेलं माझ्यावर सोड. कर्म करा, फळाची चिंता सोडा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जे होईल ते होऊ दे, तू तुझं कर्म प्रामाणिकपणे कर. हे प्रवचन आज किती महत्त्वाचं आहे. आपण सतत फ्युचरची चिंता करतो, परिणामावर अडकतो, त्यामुळे वर्तमान खराब करतो. स्वामींचा संदेश. आजचा दिवस नीट जगा, प्रामाणिक राहा, श्रद्धा ठेवा, फळ आपोआप मिळेल. संकट हे शिक्षेसाठी नसते. स्वामी म्हणतात, संकट हे देवाची शिक्षा नसते, ती देवाची परीक्षा असते. संकट आपल्याला मजबूत बनवते, अहंकार कमी करते, देवाकडे झुकवते. आज जे लोक दुःखात आहेत त्यांच्यासाठी हे प्रवचन औषध आहे. स्वामी समर्थांचे मौन प्रवचन. कधीकधी स्वामी काहीच बोलत नसत, फक्त पाहायचे, ते मौनच सांगायचे. तुझं उत्तर तुझ्याच आत आहे. आज आपण जास्त बोलतो, कमी ऐकतो, कमी अनुभवतो. स्वामींचे प्रवचन आपल्याला आत वळायला शिकवते. स्वामी समर्थांचे 5 जीवन बदलणारे प्रवचन वाक्य. मी आहे हीच सर्वात मोठी शक्ती आहे. विश्वास ठेवा, वेळ सर्व ठीक करतो. तू शरण आलास की मी जबाबदारी घेतो. जे तुझ्यासाठी आहे ते टळत नाही. भक्त कधी एकटा नसतो. आजच्या काळात स्वामींचे प्रवचन कसे वापरावे? रोज सकाळी स्वामींचं स्मरण करा. एक वाक्य मनात ठेवा, संकटात तक्रार नाही, शरणागती ठेवा. अहंकार सोडा, श्रद्धा वाढवा. मैत्रिणींनो, स्वामी समर्थ आजही बोलतात, पण फरक इतकाच आहे की ते शब्दात नाही तर अनुभूतीत बोलतात. जर आज तुम्ही दुःखात असाल तर समजा हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत पाठवला आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.
आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.